हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज पुन्हा मी तुमच्यासाठी एक नवीन सँडविचची रेसिपी घेऊन आली आहे। याचं नाव आहे चीज पनीर कॉर्न सँडविच। यामध्ये चीज आणि पनीरचा आपण जास्त वापर केल्यामुळे खूपच हेल्दी असे सँडविच तयार होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे 4 ब्रेडचे स्लाइस, अर्धी वाटी पनीरचे तुकडे, अर्धी वाटी बॉईल केलेले कॉर्न, अर्धी वाटी बारीक कट केलेली शिमला मिरची, अर्धी वाटी मोझरेला चीज, हिरवी चटणी, टोमॅटो केचप, 1 चमचा मिक्स हर्ब्स आणि चवीनुसार मीठ। सर्वात आधी आपण एक बाउल घेऊन त्यात शिमला मिरची, कॉर्न, पनीर, 2 ते 3 चमचे मोझरेला चीज, 2 चमचे हिरवी चटणी आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण मिक्स करताना ते आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हिरवी चटणी आणि मसाले त्याला अगदी व्यवस्थितपणे लागले गेले पाहिजे। आता आपण ब्रेडच्या 4ही स्लाइसवर व्यवस्थितपणे बटर लावून घेणार आहोत। बटर लावल्यानंतर ब्रेडच्या 2 स्लाइसवर आपण हिरवी चटणी लावणार आहोत। दोन्ही स्लाइसवर आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। नंतर बाकी 2 स्लाइसवर आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत। व्यवस्थितपणे आपण इथे हिरवी चटणी आणि टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे। आता हे सँडविचचं स्टफिंग तयार केलेलं आपण इथे टाकून घेऊया। भरपूर असं स्टफिंग आपल्याला इथे वापरायचं आहे। नंतर त्यावर मस्त असं भरभरून चीज टाकून घेणार आहोत। भरपूर असं चीज टाकल्यानंतर आपण त्याला आणखी टेस्टी करण्यासाठी मिक्स हर्ब्स असं स्प्रिंकल करून घेऊयात। मिक्स हर्ब्समुळे हे सँडविच आणखी टेस्टी लागेल। मिक्स हर्ब्स ऐवजी तुम्ही इथे ओरेगॅनो किंवा पिझ्झा सीझनिंग सुद्धा वापरू शकता। आता दुसऱ्या ब्रेडची स्लाइस व्यवस्थितपणे आपण यावर ठेवून घेऊयात। दोन्ही सँडविच आपण इथे तयार करून घेतले आहे। आता या वरच्या साइडवर आपण बटर लावून घेणार आहोत। बटर जास्त लावल्यामुळे आपलं सँडविच मस्त क्रंची असं तयार होईल। आता आपण पॅनवर हे सँडविच रोस्ट करून घेणार आहोत। बटर लावलेली सँडविचची साइड आपल्याला खाली ठेवायची आहे आणि आता दुसऱ्या साइडला पुन्हा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। फक्त लो फ्लेमवर आपल्याला हे सँडविच कुक करायचं आहे, यामुळे ते जास्त क्रिस्पी होईल। नंतर काळजीपूर्वक हे सँडविच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन त्याला असा रंग आलेला आहे। मस्त क्रंची सँडविच इथे तयार झालं आहे। आता ते आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। त्याला आता आपण सँडविच शेप मध्ये कट करून घेऊया। मस्त हेल्दी असं चीज पनीर कॉर्न सँडविच इथे खाण्यासाठी तयार झालं आहे। ही सँडविचची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।